अस्ती नदीत नाही मातीत विंचूरच्या साबळे कुटुंबाचा पुरोगामी आदर्श. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी. ज्याने आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला त्याला त्यांच्याच विचारांनी आदरांजली देण्यात आली. विंचूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नबी साबळे यांच्या अस्थीचे नदीत विसर्जन न करता शेतात वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करण्यात आले. साबळे कुटुंबाने रूढीला फाटा देत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. नबी साबळे यांचे रविवारी निधन झाले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतातून समाज प्रबोधन करायचे. तिसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांच्या कुटुंबियांनी हा आगळा उपक्रम राबवला. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांच्या पत्नी साळूबाई साबळे यांचा 10वा स्मृतिदिन होता. आई-वडिलांच्या स्मृतींना एकत्रित आदरांजली म्हणून चिरंजीव महादेव साबळे, बंधू प्राध्यापक विष्णू साबळे आणि संपूर्ण कुटुंबाने आपल्या शेतात औषधी आणि फळझाडांचे वृक्षारोपण केले आणि त्या झाडांच्या मुळाशी अस्थी अर्पण केल्या. नदीत अस्थी टाकण्यापेक्षा त्यातून नवीन जीवन फुलावे, अनेक वर्ष सावली, फळे आणि ऑक्सिजन देणारे झाड उभे राहावे हा यामागचा विचार आहे. केवळ वृक्षारोपणच नाही तर विंचूरच्या श्री पंचाक्षरी विद्या मंदिर आणि जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. विचारांची खरी आदरांजली म्हणजे ते आचरणात आणणे याचा वस्तुपाठ साबळे कुटुंबाने घालून दिला असून ग्रामस्थांकडून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. प्रतिनिधी महावीर रणखांबे, दक्षिण सोलापूर.